रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुरावा आहे माझ्याकडे आणि माझं उत्तर काय आहे त्याच्यावरचं ऐका। एवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली एवढंच इतर इथलं या घटनेला जेवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली एवढंच इतर इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये का? तुम्ही दोघं काय पुस्तक खेळायचे ते खेळायला आम्हाला क्षणामध्ये घेताय, त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे। राजकारण करण्यापेक्षा दोघं जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी FIR होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा। तुमचे पॉलिटिकल स्कोर आमच्या आडून सेट करू नका। हा व्हिडिओ मी शेअर करते की हे मी कालच स्पष्ट केलं की तुमचे पॉलिटिकल स्कोर तुमचं तुम्ही बघून घ्या, आम्हाला याच्याशी घेणं देणं नाही। बीडच्या लेकमातेच्या संबंधाने विषय होता, त्यावर आता जरा आंदोलनाची पुढची दिशा। मी फलटण पोलीस स्टेशनला जायचं ठरवलं होतं, काल मी गेले। मला फार आश्चर्य वाटलं, अब्रूचे धिंदोडे काढणाऱ्या चाकणकर साठी तुषार दोषी रेड कार्पेट टाकून सगळ्यात आधी तिकडे जाऊन बसलेले होते, पण काल पीडितेचे आई आणि भाऊ वडील तिथे आलेले होते, तेव्हा मात्र तुषार दोषीला यायला वेळ नव्हता। ज्या खांबेंना त्यांनी पुढे केलं होतं, DYSP खांबे, हा माणूस कमालीचा ऍटिट्यूड वाला होता आणि या बिचाऱ्याने सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही। आता यांच्या हातात काहीच नाही तर यांना का पाठवलं होतं ते कळत नव्हतं, पण त्यांनी एक गोष्ट नक्की मान्य केली की होय, संपदाच्या संबंधाने तिचं कॅरेक्टर असेसिनेशन करण्याचा प्रयत्न वाईट होता आणि त्यामुळे तिच्या संबंधाने असणारे जे सगळे अशा आशयाचे जे व्हिडिओ पब्लिक डोमेन मध्ये आहेत तो सगळा कंटेंट हा काढून टाकला जाईल, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। SIT त्यांच्या हातात नाही असं त्यांचं म्हणणं, मात्र 6 लोकांना आम्ही चौकशीच्या कक्षेत आणू आणि आम्ही निश्चितपणे त्यांना इथे बोलवू, पण त्यांना नुसतं चौकशी करून चालणार नाही। पहिल्यांदा त्यांचं सस्पेन्शन होणं आणि नंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं हे जास्त गरजेचं आहे। या निमित्ताने येणाऱ्या काळात माननीय गृहमंत्र्यांची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय। प्रयत्न यासाठी शब्द वापरते की देवेंद्रजींना विरोधकांना भेटायला आवडत नाही, देवेंद्रजींना फक्त त्यांचे खुशमस्करे आणि भाटगिरी करणाऱ्या लोकांना भेटायला आवडतं। त्यामुळे देवेंद्रजींनी फक्त आपल्याच पक्षाच्या लोकांना वेळ देण्यापेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळ द्यावा, गृहमंत्री म्हणून वेळ द्यावा ही अपेक्षा, आणि त्यांना आम्ही भेटू आणि उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय चौकशी समिती तेजस्वी सातपुते नाही, पुन्हा एकदा आमचा विश्वास नाही, तेजस्वी सातपुते नाही, ती SITच नाहीये। मुळात एका व्यक्तीची देखरेखीसाठी नेमणूक केलेली आहे, SIT नेमलेली नाही शासनाने, त्यामुळे आम्हाला तेजस्वी सातपुतेंशी वैयक्तिक काही घेणं देणं नाही, आम्हाला त्यांच्यावर काही आक्षेप नाहीत। पण एकाच व्यक्तीच्या हातात तपास देणं ही मोनोपॉली असू शकते। जेव्हा 3-4 अधिकारी एकत्रित येतात तेव्हा एकमेकांवर एक चेक राहतो, कंट्रोल राहतो, सबब, आणि त्यातही जर पोलीस अधिकाऱ्यांवरच एवढे आरोप असतील तर पोलिसांकरवी तपास करण्यात काही अर्थच नाही। त्यामुळे उच्च न्यायालयाने सेवानिवृत्त जजेसची एक चौकशी समिती नेमावी, जशी समिती अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी नेमली होती किंवा सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणी नेमली होती, त्या प्रकारची ती चौकशी असावी। यासाठीचा लढा असेल, रिट पिटिशन आम्ही दाखल करू। जे सातारचे SP आहेत तुषार दोषी, त्यांच्यावर तुम्ही वारंवार संशय व्यक्त करताय। काल देखील तुम्ही म्हणताय की खांबे जे आहेत ते अतिशय ऍटिट्यूड वाले होते, त्यांना काही सांगता आलं नाही किंवा त्यांच्या हातात काही नाहीयेत। पोलीस या प्रकरणात काहीतरी चुकीचं करण्याचा प्रयत्न करतायत का, असं वाटतंय का तुम्हाला? दादा, काहीच खोटं बोलत नाही हो, हे अश्विनी बिद्रेचे केस आहे, हे निकालपत्र आहे, एवढं आहे। ह्याच्यातलं आता काय काय द्यायचं मी आणि कसं कसं द्यायचं, आरोपींना पोलीस ऐका ना, ह्याच्यामध्ये 16 पानी एक जबाब आहे अश्विनी बिद्रेच्या नवऱ्याचा, आणि त्यात तो म्हणतो की प्रशांत दोषी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे आणि या माणसाकडे माझा जबाबच मी नोंदवणार नाही। सॉरी, तुषार दोषी हा अत्यंत बायस्ड माणूस आहे, कारण तेव्हा ते तिकडे क्राईम इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होते अश्विनी बिद्रेच्या केसमध्ये, आणि तो सांगतो की माझा विश्वास नाहीये यांच्यावर, हे अत्यंत पक्षपाती आहेत, यांच्याकडून तपास होऊच शकत नाही। विशेष त्यांनी जे 1, 2, 3, 4 मुद्दे दिलेत ना, त्या मुद्द्यात हाही मुद्दा दिलाय की कुठेतरी तो काय गायनाचा कार्यक्रम होता फडणवीस मॅडमांचा, अमृता मॅडमांचा, त्याही वेळेला जे काही अधिकारी होते त्याच्यामध्ये तो कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यातही तुषार दोषी होते।
मी हे पेपर घेऊन बोलते हो दादा, मी असंच बोलत नाहीये. मी काय कॉप्या करून पास झाले का राव? मी गोल्ड मेडलिस्ट आहे हो. हा, युनिव्हर्सिटीचे गोल्ड मेडलिस्ट आहे मी अभ्यास करून सांगायला लागले तुम्हाला, जीव तोडून सांगते. बरं, आमचं काही घेणं देणं आहे का? काय त्यांनी माझा बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय? मुद्दा एवढाच आहे की तपास निष्पक्ष व्हावा. पोलीस दबावाखाली आहेत. मी परत रणजित नाईक निंबाळकरांना आपल्या माध्यमातून निरोप देते की आपण या माझ्या मदतीला, आपण माझ्या मदतीला या, आपण माझी मदत करा आणि 6 लोकांवर आरोपपत्र दाखल करा. चला, मी मान्य करते की शिंदे आणि नागटिळक आपले पीए नाहीत, ते कुठल्या तरी परग्रहावरच्या खासदाराचे पीए आहेत. त्या परग्रहावरच्या खासदाराचा पीए असणारा शिंदे आणि नागटिळक, त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आपण या. राहिला प्रश्न नार्को टेस्ट आणि ते काय लाई डिटेक्टर वगैरेचा, तर दादा एनी टाइम, ऍट एनी टाइम, ऍट युअर सर्व्हिस. हे सगळे डॉक्युमेंट घेऊन हेच वाक्य त्यांनी काल बोललं असतं तर. ताई, तुम्ही हे सगळं डॉक्युमेंट देवीचं गाणं लावून म्हणजे हे काय समर्थन? ऐकाव दादा, हे दुग्धाभिषेक प्रकरण लय आता भयंकर झालंय. तिकडे कुणीतरी काय ते पडळकरांना एक दुग्धाभिषेक घातला होता. अजून कुणा हो, इतके हे दुग्धाभिषेक वगैरे घालणारे ना, माफ करा, पण मी आहे अशीच आहे. मी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणारी आहे. मी आस्तिक नक्की आहे, माझ्या श्रद्धा आहेत, पण धर्म हा मार्केटिंगचा विषय असावा असं मला कधीही वाटत नाही. त्यामुळे कर्मकांडांवर माझा विश्वास नाही. आणि अभिषेक कधी घातला जातो, का घातला जातो, तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते. मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना, तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का? निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होतं का? दादा, मी पुन्हा पुन्हा म्हणते, मला नाही हो चर्चा करायची. एकदा झालंय की नाही काल असं. ताई, तुम्ही सगळे हे पुरावे घेऊन डॉक्युमेंट घेऊन बोलताय, मात्र त्यांनी जे रात्री फलटरमध्ये सांगितलं की याच्या मागे जे मास्टर माइंड आहेत ते रामराजेच आहेत आणि तुम्हाला सगळं रामराजेच पुरवतात, म्हणजे तुम्ही जे करताय आता मला सांगा, अश्विनी बिद्रे केस प्रकरणातलं तुषार दोषीचं जे मॅटर आहे त्याचा आणि रामराजेंचा काय संबंध आहे? अहो, हे जयकुमारनं सॉरी, जो राजू गोरे आहे, जो अश्विनी बिद्रेचा नवरा आहे, त्यांनी पाठवलं. मी नावासकट सांगते कुणी काय काय दिलं ते मला. आणि रामराजेंनी दिलं तरी काही लय पाप नाही झालं. एखादा तरी महाविकास आघाडीचा इमानदार नेता निघू देत की ज्याने छाती ठोकपणे भाजपच्या विरोधात लढू देत, बिघडलं कुठं? पण नाही पाठवलं त्यांनी, हेही तितकंच खरं. अहो, माझी एका हॉटेलला राहायची व्यवस्था केली होती आमच्या एका मैत्रिणीने. कुठलं तरी हॉटेल होतं ते काहीतरी टॉप मोस्ट. नको बाबा म्हणलं, त्याच्यात पुन्हा कुणाचा तरी शेअर निघायचा, आपण आपल्या पैशानं थांबू. मधुदीपला काय कोण रूम देना गेलं, म्हणून आम्ही कुठलं तरी ते साई रत्न असं आडरानातलं हॉटेल काढलं होतं. महत्वाचा प्रश्न असा आहे ताई की ज्यासाठी तुम्ही सगळे लढताय, महिला डॉक्टरनी आत्महत्या केली, त्याचा तपास सातारा पोलीस करतायत आणि त्या सगळ्यांचे बॉस तुषार दोषी. आता याचा तपास सगळं व्यवस्थित होईल वाटतंय का? किंवा अजिबात होणार नाही. महत्वाचा केंद्रीय मुद्दा काय आहे तर संपदा मुंडेंची हत्या झाली का? मी काल अजून एक गोष्ट नमूद केली होती की संपदाचे भाऊ प्रमोद यांनी काल मांडलं की मी स्वतः डॉक्टर आहे, मी पोस्टमार्टमला हजर राहण्याची विनंती केली. मला पोलिसांनी पोस्टमार्टमला हजर राहू दिलं नाही. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, मी येऊ शकत नाही, तर माझ्या बहिणीचं किमान इन कॅमेरा करा. तेही त्यांनी केलं नाही. त्याच्या पुढे जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली, एक स्थानिकचा माणूस तिथे आला जो सतत हॉस्पिटलला काम करत होता आणि घटना घडल्यानंतर पोलिसांच्या सोबत पहिल्यांदा गेला, पण त्याला त्याच्या जीवाची प्रचंड भीती वाटते. तो म्हणतोय की मी माझं नाव सांगू नका, पण त्याचा अजून काहीतरी एक वेगळाच दावा आहे की हँगिंगच्या वेळेच्या कपड्यांचा रंग वेगळा होता आणि बेडशीटमध्ये गुंडाळल्यानंतरच्या कपड्यांचा रंग वेगळा होता. हे अजून एक वेगळंच आहे. काहीही असो, उलट माझं काय म्हणणं आहे की खरंच रणजितदादांनी सुद्धा आमची मदत केली पाहिजे. रणजितदादांनी सुद्धा त्यांच्यावरचं हे सगळं किटाळ बाजूला काढण्यासाठी, दादा तुमची बहीण म्हणून मी तुमच्या सोबत आहे, पण त्या 6 माणसांवर चला बरं एकदा गुन्हे दाखल करू आपण, तुम्ही मदत करा माझी. राजकीय कारकिर्दी खराब करते असं त्यांचं म्हणणं आहे. माझी बदनामी चला 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू. मला सांगा, मला स्कोप कुठे आहे राजकारण करण्यासाठी, एखादा मतदारसंघ बांधण्यासाठी? आयदर बीड जिल्हा और पुणे जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये एवढं मोठं संतोष देशमुखचं प्रकरण झालं, सगळी लोक धनंजय मुंडेंवर तुटून पडली होती. धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं असतं तर माझी राजकीय कारकीर्द उभी राहिली असती, तर मी तिकडचीच आहे, मतदार यादीत आहे. मी केलं का ते?
हे असले गलिच्छ राजकारण करत नाही. सुषमा अंधारे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी आहे, असं उष्ट्या खरकट्यावर वाढायची सवय नाही आम्हाला. ते मिनिटाला म्हणत होती सुषमाताईने बघावं, महबूब शेखने बघावं. त्यांचा माझ्यावर जीव आहे. गेले नाहीत का? म्हणजे बोल त्यांनी फारच मनावर घेतलंय. पण पुढच्या पण लावले होते ठेवले होते. अहो मग मी म्हणते ना त्यांना की माझ्यासाठी मला फोन केला नाही ना. पण अहो माझ्यासाठी खुर्ची लावली आहे हे मला कसं कळावं? खाली फलटणकर लिहिलंय, खाली एवढं पण लिहिलं नाही मेसेज मध्ये की रणजित निंबाळकरचं निमंत्रण नाही म्हणून. तरी पण गेले असते. तुम्ही बघा माझ्याकडे तो मेसेज आहे, तो मेसेज दाखवू का तुम्हाला? त्याचा स्क्रीनशॉट पाठवते. अहो काय राव, असं काय करताय? बरं मी अख्खा दिवस म्हणते ना की या, मी काय म्हणते की तुम्ही गुन्हेगार नाही ना, नाही तुम्ही गुन्हेगार. मी प्रश्न फलटण पोलीस स्टेशनच्या समोर बसून विचारलेत, मी निंबाळकरांच्या घरासमोर बसून प्रश्न विचारले नाहीत. मग त्याची उत्तरं निंबाळकरांनी कशाला द्यायची? संपला विषय. ताई दुसरा एक विषय आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा बोलत नाही. तुम्ही एवढे आरोप केले, त्यांच्या पक्षातील लोक आरोप करतायत. त्यांना माहिती आहे त्यांच्या वतीनं बोलण्यासाठी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खंबीर आहेत. त्यामुळे चाकणकर बोलत नाही. चाकणकरांना माहिती आहे चाकणकरांचा गड सगळ्या बाजूने किती हल्ले झाले तरी छातीचा कोट करून त्यांच्यासाठी लढण्यासाठी सुनील तटकरे समर्थ आहे. त्याच पक्षाचा आमदार आहे संग्राम जगताप, त्यांनी जैन समाजाची जमीन नगरमध्ये लाटल्याचा आरोप किरण काळेंनी तुमच्या शिवसेनेचे त्यांनी केलेला आहे. ते दादांनी त्यांना समज दिलेली होती, मात्र ते ऐकायला तयार नाही असं दादा म्हटले होते अजित दादा. नेमकं या जमीन संदर्भात काय तुमची मागणी आहे? किरण काळेंचा मला काल फोन आलेला आहे आणि काल आमचं फोनवर संभाषण झालं. ही पत्रकार परिषद होण्याच्या आधी तुम्ही या, म्हणजे तुम्ही मला ब्रीफ करू शकाल आणि मला कागदपत्र नीट समजून घेता येतील असं मी त्यांना म्हटलेलं. मात्र त्यांना तो उशीर झाला हवेवर, त्यामुळे मी अजून तो विषय नीट समजून घेतलेला नाही. एकदा जर मी विषय तो समजून घेतला तर आपल्याला माहिती आहे अपना स्टाईल आहे, इलाका तुम्हारा धमाका हमारा. अहिल्यानगर मध्ये आपण जाऊन पत्रकार परिषद करू ना आणि तिथे जाऊन बोलू, त्यात काय एवढं? आंबेडकरांचा राजीनामा मागताय का? नाही, अजिबात नाही. कशाला मागायचं राजीनामा? बरं आंदोलन करून कसं नाही भेटणार? नाही नाही नाही, एक लक्षात घ्या. ऐका ना दादा, काही लोक इतकी चिकट असतात, काही लोकांच्यासाठी खुर्ची इतकी महत्वाची असते की त्यांना कुठल्याही टीकेचा काही फरक पडत नाही. आणि भाजपाचं तर हे प्रचंड ठरलेलं आहे की कुणीही राजीनामे मागितले आणि काही जरी केलं तरी आम्ही द्यायचे नाही. उलट मी म्हणते हा निगरगट्टपणा महाराष्ट्राला कळू दे. आणि मी कालही म्हटलं की चारित्र्याचं सर्टिफिकेट हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांनी देऊ नये. द्यायचंही असेल तर इसाप नीतीतली ती नीतिकथा आठवावी की पापी स्त्रीला दगड मारण्याच्या आधी पहिला दगड त्यांनी उचलावा जे स्वतः शीलवान आणि चारित्र्यवान आहेत. चाकणकर आणि जयकुमार गोरे यांनी ही नीतिकथा 2 वेळा वाचावी. ताई, रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा म्हणून त्यांच्याच पक्षातील रुपाली पाटील ठोंबरे आंदोलन करतायत. तुमच्या पक्षाने देखील कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. तुमच्या पक्षाच्या ज्या महिला आघाडीचे नेते त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आंदोलन केलं म्हणून. राजीनाम्याबाबत तुमची भूमिका काय? काही गुन्हे दाखल होणं काही फार नवीन नाही आणि काही फार विशेष नाही. शिवसेनेला सवय आहे गुन्ह्यांची. शिवसेना सामाजिक प्रश्नांसाठी असे असंख्य गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहे, तो काही मुद्दा नाही. पण हे फार विशेष आहे.